आता आपण दुपट्याच्या या ज्या 11 ओळी केलेल्या होत्या त्या आता आपण जोडून घेणार आहोत एकमेकांना आणि हे डिझाईन पूर्ण करणार आहोत आणि त्यानंतर याला अस्तर लावून बाइंडिंग करून हे दुपटा आज आपण पूर्ण करणार आहोत। तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे मांडून दाखवलेलं होतं। आता मी हे तुम्हाला पूर्ण शिवून तयार करून दुपट्याचा फायनल लुक दाखवणार आहे। आता हे सगळं मी जोडून घेते। दुपटं जोडताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की या डिझाईनच्या ज्या ओळी आहेत त्या व्यवस्थित मॅच करून घ्यायच्या। या बाजूच्या थोड्याशा इकडे तिकडे झाल्या तरी आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही, म्हणजे फरक पडत नाही। ते आपण नंतर कटिंगमध्ये आपण कट करून टाकू शकतो। तर आता या ओळी मॅच होईल असं बघून हे दुपटं शिवायचं, जसं या बाजूला तसंच या बाजूला। जिथे मॅच होत नसेल तिथे थोडंसं हे दाबून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे या दोन ओळी मी जोडून घेतल्या। आता डोळ्याची आणि नाकाची ओळ मी जोडून घेणार आहे आणि त्यानंतर मग माझं मी सगळं जोडून घेते। तुम्हाला डोळ्याची आणि नाकाची ओळ होईपर्यंत मी तुम्हाला इथे हे डिस्प्ले करते। याच्यानंतर येईल आपली डोळ्याची ओळ। बघा, आता आपल्याला या प्राण्याचा नाकाचा भाग जोडून घ्यायचा आहे। मग त्यासाठी काय करायचं, नाकाचा जो भाग आहे तो इथे असा आला पाहिजे, बरोबर इथे, म्हणजे हे आणि हे आणि हे आणि हे असं मॅच झालं पाहिजे। त्या हिशोबाने आपल्याला तो जोडायचा आहे। त्यामुळे इथपर्यंत आल्यानंतर आपण चेक करायचं की आपलं जे येतंय ते बरोबर आहे का आणि त्यानुसार हे जोडून घ्यायचं। हे बघा, इथे हा जो आता फरक पडलाय हा आपल्याला आता दुरुस्त करायला लागेल। मग त्यासाठी काय करायचं, हे थोडंसं इकडे उसवायचं, हे थोडंसं इकडे उसवायचं आणि दोन्ही असे एकत्र, म्हणजे हा इकडे आणि हा इकडे थोडंसं आतमध्ये दाबून घेऊन पुन्हा हे याला जोडून टाकायचं। तर हे उसवून घेते आणि मग मी पुन्हा हे जोडून घेते। हे बघा, हे आता मी इथे उसवलेलं आहे। आता हे इकडचं अगदी एक सूत आतमध्ये दाबून घ्यायचं, एकच सूत। आणि इकडचं पण तसंच हे एक सूत आतमध्ये दाबून घ्यायचं। आता हे इथे ठेवून याला असं मॅच करून बघायचं। हे बघा, हे असं मॅच झालं पाहिजे। आता ह्याला वरून टीप मारून टाकायची आणि आता बघा, आता हे बरोबर आलंय। तरी सुद्धा इथे थोडासा फरक आहे, पण तेवढा तो फरक राहतोच, कारण त्याला इकडे त्रिकोण जोडलेले असतात, ते मॅच होत नाही, म्हणून हा थोडासा फरक आपला राहणार आहे। तर आता ह्या 4 ओळी जोडून झाल्या आपल्या। पुढच्या ज्या ओळी आहेत त्या माझ्या मी जोडून घेते आणि मग तुम्हाला याचा मी फायनल लुक दाखवते। हे बघा, ही शेवटची ओळ मी जोडायला घेतली आणि ही शेवटची ओळ जोडताना माझ्या असं लक्षात आलं की हा जो चौकोन आहे हा मी चुकीचा जोडलेला आहे आणि हा पण चुकीचा जोडलेला आहे। इथे दोन्ही पिवळ्या रंगाचे चौकोन हवे होते, ते माझ्या त्यावेळेला लक्षात आलं नाही, त्याबद्दल मी खरंच तुमची माफी मागते। हे दोन्ही चौकोन चुकलेले आहेत, तर हे दोन्ही चौकोन आता मी बदलून घेणार आहे। माझ्याकडे हे बघा, हे 2 चौकोन शिल्लक राहिलेले होते, परंतु तरी ते का शिल्लक राहिले हे सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही। आता हे 2 चौकोन एक इकडे आणि एक इकडे जोडून घेते आणि मग आपण ही शेवटची ओळ पूर्ण करून या दुपट्याचं डिझाईन पूर्ण करणार आहोत आणि नंतर मग पुढे बाइंडिंगची प्रोसिजर सुरू करणार आहोत। आता आपलं हे सगळं जोडून झालं, हे आता मी तुम्हाला खाली एकदा दाखवते आणि मग याच्या खाली आपण अस्तर लावू। हे बघा, हे आता संपूर्ण जोडून झालेलं आहे, म्हणजे हा प्राणी आता
तयार झालेला आहे. आता याच्या खाली आपण अस्तर लावणार आहोत. हा प्राणी कुठला आहे हे मात्र मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आता सगळ्यात खाली मी हा कपडा अंथरणार आहे. हा थोडासा मिक्स कपडा आहे, संपूर्ण कॉटन नाही आहे, पण तसा छान आहे कपडा. म्हणजे पूर्ण मिक्स पण, म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं आहे की कॉटन ह्याच्यामध्ये जास्त आहे आणि सॅटिन थोडंसं कमी आहे. तर त्यामुळे मी हा दुपट्याला वापरायचा ठरवलेला आहे. तर हा आता आधी मी खाली अंथरून घेते. हे जे दुपटं आहे हे आपण 4 लेयरचं दुपटं बनवणार आहोत. त्यामुळे इथे आता हा मी कपडा अंथरलेला आहे, याला आता मी ग्लू लावून घेते. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता हा डबल कपडा आहे, तर तो इथे असा व्यवस्थित चिकटवून घ्यायचा. हे बघा, हे मी ग्लू असं लावून घेतलं. हे संपत आल्यामुळे थोडंसं जास्त झालंय, माझ्याकडे नवीन आहे पण हे नको वाया जायला म्हणून ते आधी मी संपवलं. आता हे जे दुपटं आहे, म्हणजे हे जे डिझाईन आहे, हे आपण इथे असं ठेवून घेऊ. इकडनं जर मला लांबी कमी मिळत असेल, म्हणजे तिकडे बघा आता तो थोडासा तुकडा राहिलाय, तर हे मी आता असं ठेवून बघते. हे असं बसत असेल तर असं बसवायचं. हे बघा, असं हे व्यवस्थित बसतंय. आणि ग्लू लावलेलं असलं ना तरी पटकन उचललं तर ते निघतं, म्हणजे त्याला काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. आता हे आपलं चिकटवून झालं. आता बाजूचं जे आहे ते हळूवार हाताने कापून टाकायचं, कारण हे अजून ओलं आहे. हे कापून झालं. आता याला आपण बाजूनी हवी असेल तर टीप मारून घ्यायची, नाही मारून घेतली तरी सुद्धा काही फरक पडत नाही, परंतु शक्यतो टीप मारून घेतली तर ते सेफ राहतं. या दृष्टीने चारही बाजूने आता याला मी टीप मारून घेणार. आणि इथे मी याच कपड्याचे 2.5 इंचाच्या या पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. याचाच मी आता ह्याला बाइंडिंग करणार आहे, कारण माझ्याकडे आता यातला कपडा अजिबात शिल्लक नाही. यातला कपडा असता तर अजून छान गेटअप आला असता, पण तो माझ्याकडे शिल्लक नाही म्हणून हा शिल्लक होता. तर याचंच बाइंडिंग आता मी याला करणार आहे. तर आता हे करण्यासाठी आपण मशीनवर जाऊ. मी बाइंडिंगसाठी या पट्ट्याची म्हणजे या कपड्याची पट्टी कापून त्याला इस्त्री पण करून घेतली, परंतु ती पट्टी खूप कमी पडते, त्यामुळे ह्या पट्टीचा आता वापर मी दुसऱ्या कुठल्या तरी बाइंडिंगला करेन. ही मी आता सध्या बाजूला ठेवते. आणि इथे मी पुन्हा जो कपडा मी खाली लावलेला आहे दुपट्याला, तर त्या कपड्याच्या या अशा पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत 2.5 इंचाच्या. आणि आता ह्या पट्ट्या मी एकमेकांना आधी जोडून घेणार आहे. तर जोडताना मी कशा जोडणार आहे, पट्टी अशी ठेवायची आणि या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत ह्याला टीप मारून घ्यायची. हे असं केल्यामुळे काय होतं की बाइंडिंग आपलं व्यवस्थित छान येतं. एका दृष्टीने झालं ते बरंच झालं, कारण तो कपडा कमी होता म्हणून मी तिरके कट देऊन, जसं आपण ब्लाऊजला क्रॉसपट्टी कापतो त्या पद्धतीने ते जोडलेले होते, परंतु तरी सुद्धा तो कमीच पडला. त्यामुळे आता मी इथे आता माझ्याकडे भरपूर कपडा आहे, तर मी ही पद्धत आता वापरणार आहे. खरं हीच पद्धत योग्य आहे, पण कपडा कमी असेल तेव्हा आपल्याला थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागते. तर ही आता मी आधी अशी जोडून घेते. आता इथे मी मॅचिंग दोरा पुन्हा वापरलेला आहे. आता हा जो भाग आहे हा असा कट करून घ्यायचा. आणि आता तुम्ही बघा ही पट्टी किती सरळ व्यवस्थित जोडली गेली. तर अशा प्रकारे आता या सगळ्या बाकीच्या पट्ट्या, मी 4 पट्ट्या अशा ह्या कापून घेतल्या. आता या सगळ्या पट्ट्या मी एकमेकांना त्या प्रकारे जोडून घेणार आहे. ही अशी दुसरी पट्टी जोडून घेते. तर तेव्हा पण मी हे असं ठेवणार आणि याला अशी तिरकी टीप मारून घेणार. आता हे झालं. ॲक्च्युअली याला जर इस्त्री करून घेतली तर अजून छान होतं, परंतु आता माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे मी इस्त्री वगैरे आता याला काहीही करणार नाही. ही पट्टी मी अशीच आता व्यवस्थित दुपट्याला जोडायला घेणार. सुरुवातीला एक टोक जे आहे ते असं त्रिकोण करून घ्यायचं, त्या टोकाचा असा. इथे तुम्ही टीप मारून घेतली तरी चालेल, किंवा इथे तुम्ही चिकटवून हे घेतलं तरी सुद्धा चालेल. हे व्यवस्थित असं वाटलं तर हे आता थोडंसं चुरगळलेलं आहे, हे मी कापून टाकते. आणि हे बघा, हे असं दुमडून घ्यायचं इथे. आणि वाटलं तर आपण इथे एक आता टीप मारून घेऊ.
आणि मधून कुठल्याही म्हणजे दुपट्याच्या कुठल्याही बाजूच्या असं मध्यावरून हे जोडा. मध्य म्हणजे अगदी परफेक्ट मध्य यायला हवा असा पण नाही, हा अंदाजाने मध्य घेतला तरी सुद्धा चालतो. एक्स्ट्राचा मी कापून टाकते तुकडा. आणि ही पट्टी बरोबर आता अशी दुमडायची, अशी, आणि ही अशीच जोडायला घ्यायची डबल. ही अशी ठेवायची, अशी ठेवायची आणि जवळजवळ 2.5 ते 3 इंचाचं अंतर सोडून ही पट्टी आपण जोडायला घ्यायची. आणि इथे मी 1/2 इंचाचं मार्जिन ह्याला सोडणार आहे. इथे साधारण हे जे अंतर आहे हे 2.5 ते 3 इंचाचं मी सोडलेलं आहे. आणि इथून मी ही पट्टी आता जोडायला सुरुवात करणार आहे. आता इथे साधारण अर्ध्या ते 1/2 इंचाचं कोपऱ्यात मार्जिन असेल त्यावेळेला ही जी टीप आहे ही अशी घ्यायची, म्हणजे टोकापर्यंत आणून ही टेकवायची. दोरा तोडायचा नाही आहे आपल्याला, दोरा आपल्याला तसाच ठेवायचा आहे सुईतला. आणि हा असा करून घ्यायचा. आता काय करायचं, हा जो भाग आहे हा असा इथे तिरका टाकायचा असा, म्हणजे 45 अंशांच्या कोनात हा वळवायचा. आणि ही जी पट्टी आहे ही आपल्याला अशी फिरवायची आहे, हे बघा अशी. आणि आता इथून पुन्हा याच्यावरून आपल्याला टीप मारायची. कडेला आल्यानंतर सुई आत ठेवायची आणि पुन्हा हे फिरवून घ्यायचं. पुन्हा इथे अर्ध्या ते 1/2 इंचाचं किंवा 1 इंचाचं मार्जिन तुम्ही सोडलं तरी चालेल. कोपऱ्यात आल्यानंतर हे असं करायचं, असं करायचं आणि थोडासा दोरा हा एक्स्ट्रा सोडून घ्यायचा इकडे, म्हणजे आपल्याला ते फिरवायला सोपं जातं. मग पुन्हा इथे हे बघा, हे असं 45 अंशाच्या कोनात दुमडायचं, असं दुमडायचं. आणि ही जी पट्टी आहे ही इथून अशी फिरवून घ्यायची. ही बाजू आणि ही बाजू शक्यतो मॅच करून घ्यायची, म्हणजे तो आपला आकार जो आहे तो व्यवस्थित येतो. हे बघा, आता आपण जिथून सुरुवात केली होती तिथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता काय करायचं, हे एवढं आपण इथे सोडलेलं होतं ना, तर हे पण साधारण म्हणजे याच्या बरोबरीने हे पण कापून घ्यायचं. साधारण 2 ते 2.5 इंचावर हे थांबवायचं आणि हे इथे कापून घ्यायचं. त्यानंतर हा जो भाग आहे हा याच्यामध्ये असा घुसवायचा. जेवढा हा आता बघा हा एक्स्ट्रा झालेला असेल तर अजून थोडासा हा कमी केला तरी सुद्धा चालतो. तर हा हे व्यवस्थित इथे ठेवायचं आणि सुईवर उचलून घ्यायची. हे असं उचलायचं आणि हा जो भाग आहे हा याच्यामध्ये, आता हे मला खरं आधीच थांबवायला हवं होतं. हे बघा, हे जिथे संपलंय ना तिथेच हे थांबवायचं. आता हे थोडंसं मला उसवायला लागणार आहे. आता मी तुम्हाला हे प्रॉपर दाखवते. हे मी थोडंसं उसवलं, माझं थोडंसं पुढे आलं होतं ते. हे इथे याच्यामध्ये ठेवायचं, हे याच्यावर दुमडायचं असं, आणि हे इथे व्यवस्थित सगळं करून घ्यायचं आतमध्ये. जेवढं आत हे ढकलता येईल तेवढं हे आतमध्ये फिनिशिंग सकट ढकलायचं आहे. आणि नंतर मग याच्यावर टीप मारून घ्यायची याच्या सकट. लक्षात आलं? हे बघा, हे आतमध्ये असं घुसवलं, हे इथे असं व्यवस्थित करून घेतलं आणि आता ह्याच्यावरनं मला अशी व्यवस्थित टीप मारायची आहे. इथे कुठेही त्याचा बुचडा झालेला नाही याची मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागते. हे असं घुसवायचं आणि याच्यावरनं आता आपण टीप मारून घ्यायची. हे बघा, आता इथे तुम्ही बघू शकता हे किती फिनिशिंग सकट आपला तयार झालेला आहे. इथे हा कपडा थोडासा सॅटिन सिल्क असल्यामुळे हा थोडासा इथे घसरतोय, पण हे आपण नंतर ॲडजस्ट करू. आता काय करायचं, हे सगळं आपल्याला असं बाहेर काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळ्या बाजूनी हे बाहेर काढायचं आणि हे सुलट करायचं दुपटं असं. आणि हे कॉर्नर सगळे व्यवस्थित बाहेर काढून हे आपल्याला आता इकडनं त्याला टीप मारून घ्यायची आहे. हे बघा, एखादा स्क्रूड्रायव्हर किंवा एखादी टोकदार वस्तू घ्यायची. कात्री शक्यतो घ्यायची नाही, कारण कात्रीमुळे काय होऊ शकतं, कुठेतरी हे कापलं जाऊ शकतं. हे असं व्यवस्थित बाहेर घ्यायचं आणि इथून त्याला आता
व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची. आता इथून मी याला टीप मारायला सुरुवात करेल. हे बघा, अशा प्रकारे आता आपलं हे दुपटं पूर्णपणे शिवून तयार आहे. आणि आता मी तुम्हाला सांगते की हा जो प्राणी आहे हा अस्वल आहे. म्हणजे हे अस्वलाचं दुपटं आहे. आता ही झाली समोरची बाजू. आता मी तुम्हाला या दुपट्याची मागची बाजू पण दाखवते. हे बघा, ही झाली मागची बाजू. आता तुम्ही बघू शकता पूर्ण फिनिशिंग सकट हे दुपटं आता मी संपूर्णपणे शिवून तयार केलेलं आहे. हे बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा प्राणी कुठला आहे हे जर तुमच्या लक्षात येत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. परंतु मला त्या संदर्भात कुठलीही कमेंट आलेली नाही. आता मीच तुम्हाला सांगते की हे अस्वलाचं दुपटं आहे. हे अस्वलासारखं वाटत असेल तरीही कमेंट करा, वाटत नसेल तरीही तशीही कमेंट केलीत तरी ती स्वागतार्ह आहे. परंतु एकंदरीत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मात्र मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबून ऑल या बटनावर क्लिक करा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज त्याचप्रमाणे माझे आधीचे व्हिडिओजसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.